हॅलो फ्रेंड, टू डिस्कस अबाउट लेक्चर नंबर 8. विद्यार्थी मित्रांनो, ट्रिग्नॉमेट्री 2 मधल्या आपण लेक्चर नंबर 8ला सुरुवात केलेली आहे. ज्या लेक्चरमध्ये आपण मल्टिपल अँगलचा अभ्यास करत आहे. आतापर्यंत आपण मल्टिपल अँगलमधल्या 2 थीटाची फॅमिली पाहिली. त्या मल्टिपल अँगलमध्ये आपण साइन 2 थीटा, कॉस 2 थीटा, टॅन 2 थीटा and sin 2 and cos 2 theta in terms of tan theta. इवन दो आपण हे तीन फॉर्म्युले सोबत sin 2 theta is equal to 2 tan theta upon 1 plus tan square theta and cos 2 theta is nothing but 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta या पूर्ण sin 2 theta फॅमिलीचा अभ्यास केलेला आहे. तो जर आपल्याला समजलेला असेल तर साइन थीटा बाय 2 ची जी फॅमिली आहे ती तुम्हाला समजली पाहिजे. आपल्याला सब मल्टिपल अँगलचं प्रूफ पाहायचं आहे. अँगल फॉर थीटा बाय 2 याचे सुद्धा याच्यासारखे 5 फॉर्म्युले, साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा, साइन कॉस इन टर्म्स ऑफ टॅन थीटा बाय 2. पहिला पहा, प्रूव्ह दॅट साइन थीटा इज इक्वल टू 2 टाइम साइन थीटा बाय 2 कॉस थीटा बाय 2. हा दिला पूर्ण प्रूफ तुमच्या कंपाऊंड अँगलवर डिपेंड आहे. वी नो साइन ए प्लस बी, तुम्हाला माहिती आहे, मला सांगायची गरज नाही. साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. ॲटोमॅटिक मॅथमध्ये फॉर्म्युला पाठ होतो. इथं साइन थीटा आहे. तुम्हाला जर प्रश्न विचारलेला असेल हाफ प्लस हाफ हा किती येतो, तुम्ही पटकन सांगता सर 1 येतं. या ठिकाणी 1 थीटा आहे. या 1 थीटाला मी थीटा बाय 2 प्लस थीटा बाय 2 असं जर रिअरेंज केलं तर 100% चालते. तुम्ही हाव म्हटले, बरोबर आहे. चला, साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला लावा. परफेक्ट, एकदम फुल कॉन्फिडन्समध्ये पहा. साइन ए कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. पहा मित्रांनो, इथं 1 प्लस 1 2 आलं. इथं आलं 2 टाइम साइन थीटा बाय 2 इंटू कॉस थीटा बाय 2 मीन्स साइन थीटा मस्ट बी इक्वल टू 2 टाइम साइन थीटा बाय 2 इंटू कॉस थीटा बाय 2. हा 100% प्रूफ तुम्ही पाहिलेला आहे. आपण सब मल्टिपल अँगलमध्ये याचं जो ॲप्लिकेशन शिकवलं त्यामध्ये घेतला होता. ॲक्च्युअल मी तुम्हाला होमवर्क देतो, सहज सांगितलं. चला, साइन थीटा 2 साइन थीटा बाय 2 कॉस थीटा बाय 2. वी नो साइन ए प्लस बी, साइन ए कॉस बी, कॉस ए साइन बी. साइन थीटा म्हणजे थीटा बाय 2 थीटा बाय 2. फॉर्म्युला रिक्वायर्ड आन्सर. सहज हे होमवर्क करायचे अजून फास्टमध्ये पाहू. पहा, प्रूव्ह दॅट दुसरी फॅमिली देतो तुम्हाला. हा झाला पहिला नंबरचा फॉर्म्युला. 2 नंबरला कोण आहे पहा, कॉस थीटा इज नथिंग बट कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 मायनस साइन स्क्वेअर थीटा बाय 2. 2 टाइम कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 मायनस 1 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2. तुम्हाला मित्रांनो हे 3 प्रूफ द्यायचे. कॉस थीटाचे 3 प्रूफ तुम्हाला प्रूव्ह करायचे. ते प्रूव्ह करण्यासाठी एकदम शांततेनं आपण काम करू. कसं काम करायचं पहा. वी नो यामध्ये सुद्धा आपण कंपाऊंड अँगलचीच मदत घ्यायची. त्यामध्ये जर साइन ए प्लस बी असेल तर यामध्ये आपण कॉस ए प्लस बी घेऊ. इथलं सिम्पल मॅथमॅटिक्स आहे पहा. इथं साइन होता म्हणून साइन ए प्लस बी आला. इथं कॉस होता म्हणून कॉस ए प्लस बी आला. कॉसमध्ये प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. फुल कॉन्फिडन्स असला पाहिजे. पहा, इथं तुम्हाला आता कॉस थीटा प्रूफ द्यायचा. कॉस थीटा म्हणजे कोण आहे, कॉस थीटा बाय 2 प्लस थीटा बाय 2. हा थीटा बाय 2, 3 थीटा बाय 2, 5 थीटा बाय 2 याला आपण सब मल्टिपल अँगल असं म्हणतो. 2 थीटा, 3 थीटा, 4 थीटा, 5 थीटा याला मल्टिपल अँगल म्हणतो. सारखेच प्रूफ आहे, घरी करू शकता तुम्ही. पहा इथे काय आलं, कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. बरोबर आहे. कॉस ए कॉस बी इथं आलं कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 मायनस साइन स्क्वेअर थीटा बाय 2. कॉस थीटाची किंमत ही कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 मायनस साइन स्क्वेअर थीटा बाय 2. इक्वेशन नंबर 1 डेव्हलप झालेलं आहे. पहा किती साधा प्रूफ असतो. पहा, मुलं फॉर्म्युले पाठ करतात, लक्षात राहत नाही. प्रूफ जर लक्षात असेल 2 मिनिटात कन्फ्यूज होत नाही. प्रूफ सांगतो. आता तुम्हाला प्रूफ करायचं 2 कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 मायनस 1 म्हणजे इक्वेशन 1 मध्ये तुम्हाला कॉस पाहिजे, साइन नको. मग आपण म्हणायचं पुट साइन स्क्वेअर थीटा बाय 2 इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा बाय 2. आपल्या या 2 थीटा म्हणजे साइन स्क्वेअर थीटा 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. इथं थीटा बाय 2 तर इथं थीटा बाय 2 घ्यायचं. एवढं साधं लॉजिक तुम्हाला समजलं पाहिजे बाळांनो. ते जर तुम्हाला समजत नसेल तुमचा अभ्यास कमी, विचारक्षमता कमी पडते, हे लक्षात ठेवा. पहा, दिलेल्या प्रॉब्लेममध्ये 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 आला.
मायनस साईनला ब्रॅकेट टाका. चला शांततेत काय तयार झालं पहा, कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 -1 मायनस मायनस प्लस कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 हे आलं 2 टाईम कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 -1. हा आला तुमचा कॉस थिटाचा सेकंड फॉर्म्युला. पहा, एक फॉर्म्युला आपण दोन पद्धतीने रिअरेंज केला. यात कॉस आणि साईन आहे, यात प्युअरली कॉस आहे, तिसऱ्यामध्ये प्युअरली साईन आहे. म्हणजे आपण काय म्हणू पहा, पुट इन इक्वेशन 1. पहा मित्रांनो, कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 इज इक्वल टू 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा बाय 2. तुमच्या इक्वेशन 1 मध्ये तुम्ही 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा बाय 2 पुट करा. इथं काय आलं पहा, कॉस थिटा इज इक्वल टू 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस साईन स्क्वेअर थिटा बाय 2 म्हणजे 1 मायनस 2 टाईम साईन स्क्वेअर थिटा बाय 2 -1 -1 -2 मायनस साईन स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस साईन स्क्वेअर थिटा बाय 2 -2 टाईम साईन स्क्वेअर थिटा बाय 2. म्हणजे आपल्याला कॉस थिटाचे 3 डिफरंट फॉर्म्युले तयार झाले. पहिला कॉस म्हणजे कोण असेल पहा, या कॉसला तुम्ही कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस साईन स्क्वेअर थिटा बाय 2 असं रिअरेंज करा, किंवा 2 टाईम कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 -1 असं अरेंज करा, किंवा 1 - 2 साईन स्क्वेअर थिटा बाय 2 असं अरेंज करा. म्हणजे कॉस थिटाचे वेगवेगळे लुक्स आपल्याला त्या ठिकाणी दिसतात, वेगवेगळे चेहरे आपल्याला दिसतात. आपल्या 11th-12th मध्ये कोणत्याही डायरेक्शनला तो येऊ शकतो. कॉस थिटाचा हा पहिला लुक, हा दुसरा लुक, हा तिसरा लुक. 1 - 2 साईन स्क्वेअर म्हणजे कॉस थिटा, 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 -1 म्हणजे कॉस थिटा, आणि कॉस स्क्वेअर मायनस साईन स्क्वेअर म्हणजे कॉस थिटा. हे तुम्हाला समजलं पाहिजे. एक साधा आणि सरळ आहे. यामधला कोणचा एक फॉर्म्युला आपल्याला लागेल, कसा लागेल, काय लागेल याचा प्रूफ आपण नंतर पाहू. तिसरा दिलेला आहे तुम्हाला, प्रूव्ह दॅट टॅन थिटा इज मस्ट बी इक्वल टू 2 टाइम्स tan थिटा बाय 2 अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थिटा बाय 2. हा प्रूफ देण्याच्या 2 टेक्निक आहे. आपण साधी आणि सोपी टेक्निक घेऊ. tan a प्लस बी एवढी. कोण असतो तुमचा tan a प्लस बी पहा, tan a प्लस tan b अपॉन मित्रांनो 1 मायनस tan a इंटू tan b. हा तुमचा प्रूफ आहे. तुमचा जो थिटा दिलेला आहे, थिटा म्हणजे 1 कसा असेल, हाफ प्लस हाफ, तसा तुमचा जो थिटा जो असेल त्याला थिटा बाय 2 प्लस थिटा बाय 2 असं रिप्रेझेंट केलं तरी चालते. इथं आला तुमचा टॅन थिटा, त्याची व्हॅल्यू आली टॅन थिटा बाय 2 प्लस थिटा बाय 2 बाय युजिंग टॅन ए. पहा मित्रांनो, प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. पहा इथं टॅन थिटा बाय 2 प्लस टॅन थिटा बाय 2, 2 टाइम्स टॅन थिटा बाय 2 अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा बाय 2. म्हणजे पाहता पाहता आपल्याला हे तिन्ही होमवर्क द्यायचे होते तुम्हाला. जर 2 थिटाची फॅमिली समजली असेल तर थिटा बाय 2ची फॅमिली समजते. पण सरांनी डबल एकदा तुम्हाला तिन्ही शिकवले. टॅन थिटाचा प्रूफ शिकवला टॅन ए प्लस बीनं, कॉस थिटाचा प्रूफ शिकवला कॉस स्क्वेअर मायनस साईन स्क्वेअर. उलटा सुलटा तुम्हाला दोन्ही डायरेक्शनला लिहिता आला पाहिजे. लक्षात ठेवा, LHS हून RHS, RHS हून LHS ज्यावेळेस लिहिता येईल त्यावेळेस तुमचं मॅथमॅटिक्स परफेक्ट आहे. याच्यावरून तुम्हाला हा, याच्यावरून हा तयार करता आला पाहिजे. माझ्या मते तुम्हाला तिन्ही फॉर्म्युले चांगल्या प्रकारे समजले असतील. 2 थिटाचे जसे 5 फॉर्म्युले होते त्याच पद्धतीनं आपले थिटा बाय 2चे 5 फॉर्म्युले. त्यामधला एक फॉर्म्युला मी तुम्हाला ताबडतोब शिकवतो, एक होमवर्क देतो. पहा, साईन थिटा अँड कॉस थिटा इन टर्म्स ऑफ टॅन थिटा बाय 2. जसा आपण पहिला प्रूफ पाहिला तोच प्रूफ आहे. तुम्हाला घरीसुद्धा केल्या जाते, पण मी सुरुवात करून देणार. बाकीचा पोर्शन तुम्ही घरी करा, म्हणजे आपण 3 थिटावर जाऊ शकतो. पहा, प्रूव्ह दॅट साइन थिटा मस्ट बी इक्वल टू 2 tan थिटा बाय 2 अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा बाय 2. तर का सर आत्ताच तुम्ही सांगता
साईन थिटाची किंमत 2 साईन थिटा बाय 2 कॉस थिटा बाय 2 आहे. तुम्ही म्हणता या ठिकाणी साईन थिटाची किंमत ही आहे, बरोबर आहे. फक्त याचं काय झालेलं आहे, वेगवेगळा फॉर्म्युला आपल्याला तयार करायचा आहे. एवढं लक्षात ठेवा, तुमचा साईन थिटाचा फॉर्म्युला हा 2 टाइम्स साईन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2 आहे. हे आपण आत्ताच इक्वेशन 1 मध्ये शिकलेलं आहे. तुम्ही सांगा हो सर आम्हाला या ठिकाणी टॅनमध्ये कसं कन्वर्ट करायचं. एकदम साधं आणि सोपं आहे. साईन थिटा म्हणजे ही टर्म तुम्हाला माहीत आहे, या टर्मला डिवायडेड बाय 1 असते. या 1ची आयडेंटिटीज तुम्हाला माहीत आहे. सांगा कोणची आयडेंटिटीज आहे, तुम्ही पाहिलेली आहे. तुमचा सर कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 प्लस साईन स्क्वेअर थिटा बाय 2, म्हणजे 1च्या जागी तुम्ही आयडेंटिटी यूज केली. आता मित्रांना एवढं समजत नाही, आपल्या मागच्या गणितात थिटा थिटा होता तर कॉस स्क्वेअर थिटा प्लस साईन स्क्वेअर थिटा घेतला. या गणितामध्ये थिटा बाय 2 असल्यामुळे थिटा बाय 2 आला. डिवायडेड NR अँड DR बाय कॉस थिटा बाय 2, डिवायडेड पहा मित्रांनो NR DR बाय कॉस थिटा बाय 2. न्यूमरेटर्स डिनॉमिनेटरला कॉस थिटा बाय 2 ने डिवाइड करा. इथं आला तुमचा कॉस थिटा बाय 2, कॉस स्क्वेअर थिटा बाय 2, सॉरी मित्रांनो इथं काय येईल पहा, कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 प्लस साईन स्क्वेअर थिटा बाय 2 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. एका कॉसला कॉस कॅन्सल, हा गेट कॅन्सल. इथं 2 टाइम साईन बाय कॉस म्हणजे टॅन थिटा बाय 2. इथं हा कॅन्सल, हा आला तुमचा टॅन स्क्वेअर थिटा बाय 2. म्हणजे दिलेल्या प्रॉब्लेममध्ये साईन थिटाची किंमत ही 2 टाइम्स टॅन थिटा बाय 2 अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा बाय 2 अशी आपण डेव्हलप करून दाखवली. पहा टॅन साईन थिटाची किंमत 2 टॅन थिटा बाय 2 अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा बाय 2. म्हणजे पहिला साईन थिटा आणि हा साईन थिटा सेम आहे. फरक काय आहे, पहिला साईन कॉसमध्ये हा टॅनमध्ये. मग साईन कॉसवरून कॉसमध्ये कन्वर्ट करताना त्याच्या डिनॉमिनेटरमध्ये 1 घ्या, 1च्या जागी आयडेंटिटी यूज करा, डिवाइड करा NR आणि DRला, दिलेला प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करा. तुमचं लास्ट जे होमवर्क असेल ते मी या ठिकाणी सांगतो, म्हणजे तुमची पूर्ण फॅमिली या ठिकाणी थिटा बाय 2ची संपते. नंतर आपला जो एकच असते 3 थिटावाला. पहा तुमचे हे 4 फॉर्म्युले संपले. 5व्या नंबरला कोण येतो पहा, प्रूव्ह दॅट. तुम्ही घरी करा आरामशीर. प्रूव्ह दॅट कॉस थिटा इज इक्वल टू 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा बाय 2 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा बाय 2. याला हिंट जर सांगायचे असेल तर एकच हिंट आहे, कॉस थिटा म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस साईन स्क्वेअर थिटा बाय 2 डिवायडेड बाय 1. डिवायडेड बाय 1 म्हणजे 1 असणारच त्या ठिकाणी. 1च्या जागी कॉस स्क्वेअर प्लस साईन स्क्वेअर घ्या, NR आणि DRला कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 ने डिवाइड करा. 100% तुम्हाला प्रूफ भेटतो. जसा 2 थिटाचे प्रूफ आहे तसेच तुम्हाला सरांनी डबल थिटा बाय 2चे 5 प्रूफ शिकवले. आता सर तुम्हाला 3 थिटाचे प्रूफ शिकवणार आहे. शांततेने बोर्डवर पहा. प्रॉब्लेम फॉर 3 थिटा. आता 3 थिटामध्ये 3च फॉर्म्युले. एक आहे तुमचा कॉस 3, साईन 3 आणि टॅन 3. आपण काय करू, या तिघांमधला कोणता तरी एक तयार करू, एक तुम्हाला होमवर्क देऊ, म्हणजे आपला टॉपिक या ठिकाणी पूर्णपणे या एकाच लेक्चरमध्ये संपू शकते. अँगल फॉर 3 थिटा. चला आपल्याला फॅमिली पाहायची मल्टिपल अँगलची. आता सब मल्टिपल अँगल होते, आता मल्टिपल आहे. अँगल फॉर 3 थिटा. पहा प्रूव्ह दॅट, पहा मित्रांनो, साईन 3 थिटा इज इक्वल टू 3 साईन थिटा मायनस 4 साईन क्यूब थिटा. बरेचसे विद्यार्थी याचे प्रूफ पाहत नाही आणि डायरेक्ट पाठांतर करतात. पाठांतर केल्यानंतर 100% माणूस विसरते. कॅल्क्युलसमध्ये हेच फॉर्म्युले असतात. मग कसे तयार झाले थोडं पाहून घेऊ आपण. पहा साईन 3 थिटा इज इक्वल टू 3 साईन थिटा मायनस 4 साईन क्यूब थिटा. इथं 3 थिटाची फॅमिली आहे, इथं थिटा आहे, इथं थिटा आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं माहिती आहे का, 3 थिटाला थिटामध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग कसं कन्वर्ट करसान पहा, साईन 3 थिटा इज नथिंग बट साईन थिटा प्लस 2 थिटा. पहा आपल्याला काय करायचं, मल्टिपल अँगलचं कन्वर्शन करायचं आहे. तुमचा दिलेला 3 थिटा थिटामध्ये कन्वर्ट करायचा. मॅथमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग आहे, दिलेले पूर्ण अँगल सेम लागतात. म्हणजे पूर्ण थिटा थिटा थिटा
3 थीटा 3 थीटा 3 थीटा थीटा बाय 2 थीटा बाय 2 थीटा बाय 2. म्हणजे जसं आपल्याला फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये जर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतील तर पूर्ण दिलेले युनिट एक तर तुमचे SI मध्ये पाहिजे किंवा CGS मध्ये पाहिजे. काही SI असतील काही CGS असतील. तुम्ही SIचं कन्व्हर्शन CGS मध्ये करतात, CGSचे SI मध्ये करतात. त्याच प्रकारे आपल्याला मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपल्याला पूर्ण अँगल सेम पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला मल्टिपल अँगल आणि सब मल्टिपल अँगल हा कन्सेप्ट एकदम महत्त्वाचा असतो. पहा मित्रांनो, कंपाऊंड अँगलचा फॉर्म्युला पाठ आहे, मलाही तुम्हाला सांगायची गरज नाही. साइन A प्लस बी सांगा, साइन A कॉस बी प्लस कॉस A साइन बी. आता आपण असं म्हणतो इव्हन आणि ऑड टर्म ओळखा. आपलं उत्तर थीटा थीटा आहे. इथं आपल्याला थीटा यायला पाहिजे, म्हणजे ही ऑड टर्म झाली आणि ही सुद्धा ऑड टर्म झाली. मग आपल्या जो कॉस 2चे 3 फॉर्म्युले, 3पैकी आपल्याला साईनच पाहिजे, म्हणजे कॉस 2 थीटाचा जो फॉर्म्युला आहे तो 1 - 2 साइन स्क्वेअर थीटा हा परफेक्ट लागेल. आणि त्याच्यानंतर हा जो साइन 2 थीटा आहे याच्या जागी 2 साइन थीटा कॉस थीटा हा फॉर्म्युला ॲप्लिकेबल असेल. आत्ताच तुम्ही पाहिलं कॉस 2 थीटाचे 3 फॉर्म्युले. मग आपण पहिला कॉस स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर घेऊ शकतो, 2 कॉस स्क्वेअर थीटा -1 घेऊ शकतो, 1 - 2 साइन स्क्वेअर थीटा घेऊ शकतो. या ठिकाणी पूर्ण साइन असल्यामुळे हा परफेक्ट बसला, बाकीचे परफेक्ट बसत नाही. इथं साइन थीटा, इथं 1 - 2 साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस थीटा, साइन 2च्या जागी 2 टाइम्स साइन थीटा कॉस थीटा झालं. इथं काय आलं पहा, साइन × 1 साइन थीटा -2 टाइम साइन क्यूब थीटा प्लस 2 टाइम कॉस थीटा साइन 2 टाइम्स कॉस साइन थीटा आणि कॉस थीटा × कॉस थीटा कॉस स्क्वेअर थीटा. हर स्टेपला प्रॉब्लेम बोलतो. आता ही मजाक वाटते कोणाला, काही सांगतात सर प्रॉब्लेम बोलतात. पहा प्रॉब्लेममध्ये सांगितलं होतं आपला 3 थीटाचं कन्व्हर्शन थीटामध्ये करा. साइन A प्लस बी आला, 2 थीटा जागी थीटा लिहिला, 2 थीटा जागी थीटा लिहिला. आता आपल्या दिलेल्या फॉर्म्युल्यामध्ये साइन आहे, कॉस नको, कॉसची किंमत सबस्टिट्यूट करा, डायरेक्ट फायनल आन्सर भेटलं. पहा साइन थीटा -2 टाइम साइन क्यूब थीटा प्लस 2 साइन थीटा कॉस स्क्वेअर थीटा इज नथिंग बट 1 - साइन स्क्वेअर थीटा. इथं काय आलं पहा, साइन थीटा -2 टाइम साइन क्यूब थीटा प्लस 2 साइन थीटा प्लस मायनस -2 साइन क्यूब थीटा. ॲडिशनमध्ये तुम्ही परफेक्ट आहे मित्रांनो. साइन 3 थीटा बरोबर 2 साइन थीटा साइन थीटा 3 साइन थीटा 2 साइन क्यूब -4 साइन क्यूब थीटा हाच आपला रिक्वायर्ड प्रूफ दिला होता. आणि आपल्याला बऱ्याचशा लिमिट, कंटिन्युटी, डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, डिफरन्शियल इक्वेशन सगळ्या ठिकाणी कामात पडते. साइन 3 थीटा बरोबर 3 साइन थीटा -4 साइन क्यूब थीटा. एकदम सिस्टमॅटिक तयार केलेला फॉर्म्युला आहे हा. फॉर्म्युला तुमचा लिमिट, कंटिन्युटी, डेरिव्हेटिव्हमध्ये कामात येतो. इंटिग्रेशनमध्ये वेगळं लूक असते. पहा दिस फॉर्म्युला पहा मित्रांनो, फॉर्म्युला यूज नावं शिकवायला मी, लिमिट बरोबर आहे, कंटिन्युटी डेरिव्हेटिव्ह हा फॉर्म्युला लिमिट, कंटिन्युटी, डेरिव्हेटिव्हमध्ये करतात. इंटिग्रेशनमध्ये कसं करतात पहा, इन इंटिग्रेशन याला वेगळ्या लूकमध्ये यूज करतो मी. याला इकडं ट्रान्सफर करा, याला इकडं करा, काय आहे ते पहा, 4 साइन क्यूब थीटा 3 साइन थीटा मायनस साइन 3 थीटा that is sin cube theta is nothing but 3 sin theta minus sin 3 theta divided by 4. म्हणजे हा जसाच्या तसा लिमिटमध्ये, कंटिन्युटीमध्ये, डेरिव्हेटिव्हमध्ये येतो. आणि साइन क्यूब थीटा बरोबर 3 साइन थीटा मायनस साइन 3 थीटा डिवायडेड बाय 4 हा इंटिग्रेशनमध्ये येतो. जसा साइन तयार झाला तसाच तुम्हाला कॉस तयार करायचा. माझं असं मत आहे कॉस तुम्ही घरी तयार करायचा. आणि माझ्या मते 100% तुम्ही कॉस घरी करू शकता. मी सुरुवात करून देणार आहे. कॉस 3 थीटा इज नथिंग बट 4 कॉस क्यूब थीटा मायनस 3 कॉस थीटा. पहा सेम टू सेम आहे. इथं फक्त विनो करायचं. विनो केल्यानंतर तुम्हाला कॉस 3ची किंमत ही असेल कॉस थीटा प्लस 2 थीटा. जसे आपण साईनमध्ये कॅल्क्युलेशन केले मित्रांनो तसेच कॅल्क्युलेशन कॉसमध्ये करा आणि 100% तुम्ही होमवर्क तयार करा. येणारच. इथं जो तुम्ही कॉस 2 यूज केलेला आहे इथं बी कॉस 2 येणार आहे.
इथं 1 मायनस 2 साईन स्क्वेअर आला, इथं 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 येईल, हे लक्षात ठेवा. हे होमवर्क तुम्हाला येईल. तिसरं पहा, प्रूव्ह दॅट दिलेल्या प्रॉब्लेममध्ये टॅन 3 थिटा 3 टॅन थिटा मायनस टॅन क्यूब थिटा अपॉन 1 मायनस 3 टॅन स्क्वेअर थिटा, हा तिसरा प्रूफ आहे. टॅन 3 मधला, यामध्ये आपल्याला टॅन 3 जर प्रूव्ह करायचा असेल तर साइन 3 अपॉन कॉस 3 ही एक टेक्निक आहे आणि टॅन ए प्लस बी ही दुसरी टेक्निक आहे. आपण कोणत्याही टेक्निकनं सोडवला तरी चालतो. पहा मित्रांनो, टॅन 3 थिटा साइन 3 अपॉन कॉस 3 किंवा वी नो, तुम्हाला काय माहीत आहे, टॅन 3 थिटा इज नथिंग बट टॅन थिटा प्लस 2 थिटा, ही एक टेक्निक आहे. किंवा साइन बाय कॉसवाली आहे. टॅन ए प्लस बी, टॅन ए प्लस टॅन बी 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी झालं. इथं जसा 2 2 नको तसा टॅन 2 इज नथिंग बट 2 टॅन थिटा 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. काय आलं पहा, टॅन 3 थिटा इज इक्वल टू टॅन थिटा प्लस 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा, ब्रॅकेट व्यवस्थित घ्या, 1 मायनस टॅन थिटा इंटू 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. विद्यार्थी मित्रांनो, याच्या पुढे सिंपल ॲडिशन करायची. याला अपॉनमध्ये 1 टर्म असेल, याला अपॉनमध्ये 1 असेल, याचं क्रॉस करा. याचा क्रॉस टॅन इंटू 1 टॅन मायनस 2 टॅन स्क्वेअर इंटू टॅन टॅन क्यूब थिटा अप प्लस, हे बा डबल एकदा पहा, टॅन इंटू 1 टॅन मायनस टॅन क्यूब थिटा प्लस हा जसाच्या तसा 2 टॅन थिटा अपॉनमध्ये आला 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. साधी ॲडिशनची स्टेप आहे पहा, लक्ष द्या व्यवस्थित. टॅन थिटा इंटू 1 टॅन थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इंटू टॅन टॅन क्यूब थिटा, ते पण कोणता टॅन क्यूब थिटा, 2 टॅन क्यूब थिटा. पहा मी एक स्टेप चुकीची लिहिलेली आहे, आपल्याला ती करेक्शन करायचं काम पडणार आहे. हे बा टॅन इंटू 1 टॅन मायनस हा टॅन क्यूब थिटा प्लस 2 टॅन थिटा अपॉन पहा हा 1 इंटू ही क्वांटिटी 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा मायनस 2 टॅन थिटा इंटू टॅन थिटा टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. काहीच केलेलं नाही, यामध्ये सिंपल ॲडिशन केलं, क्रॉस मल्टिप्लाइड केलेलं आहे. ते क्रॉस मल्टिप्लाइड शांततेनं पहा. याच्या पुढं काय येईल पहा, 1 मायनस टॅन स्क्वेअर 1 मायनस टॅन स्क्वेअर गेट कॅन्सल, टॅन 2 प्लस टॅन 2 हा येईल तुमचा 3 टॅन थिटा मायनस टॅन क्यूब थिटा झाला. अपॉनमध्ये आला 1 मायनस या ठिकाणी आला तुमचा टॅन स्क्वेअर मायनस 2 टॅन स्क्वेअर, इथं आला माझा 3 टॅन स्क्वेअर थिटा. म्हणजे दिलेल्या प्रॉब्लेममध्ये टॅन 3 थिटामध्ये 3 टॅन थिटा मायनस टॅन क्यूब थिटा अपॉन 1 मायनस 3 टॅन स्क्वेअर थिटा ही टर्म डेव्हलप झाली. शांततेनं बोर्डवर पहा, एकदम सिस्टमॅटिक टर्म आहे. क्रॉस मल्टिप्लाइड केलं, क्रॉस मल्टिप्लाइड केल्यानंतर ॲडिशन सबट्रॅक्शन केलं, साइन 3चा फॉर्म्युला तयार केला, कॉस 3चा तयार केला, टॅन 3चा सुद्धा तयार केला. एक होमवर्क तुम्हाला घरी करायचा होता, हे टॉपिकसुद्धा तुम्हाला समजलेलं आहे. यामध्ये शेवटचा कन्सेप्ट आहे हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे तुमचा, तो कधी तुम्ही विसरू नका, बऱ्याचशा वेळेस आपल्याला कामात पडतो. तो म्हणजे 1 मायनस कॉस पी थिटा. विदाऊट प्रूफ घेतलेला आहे पहा, मी प्रूफ द्यायला काही लागत नाही आहे. आत्ता आपण जे फॉर्म्युले शिकले साइन 2 कॉस 2 टॅन 2 त्याच्यापासून प्रूफ तयार करतात. इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे तुमचा 1 मायनस कॉस पी थिटा. हा 1 मायनस कॉस पी थिटा असतो 2 टाइम साइन स्क्वेअर पी थिटा बाय 2. 1 मायनस कॉस पी थिटा बरोबर 2 टाइम साइन स्क्वेअर पी थिटा बाय 2. आता यामध्ये एक्झाम्पल असते 1 मायनस कॉस थिटा असेल तर 2 टाइम साइन स्क्वेअर थिटा बाय 2 येईल. 1 मायनस कॉस 2 थिटा असेल 2 टाइम कॉस स्क्वेअर साइन स्क्वेअर, लक्ष द्या, साइन स्क्वेअर 2 थिटा बाय 2 म्हणजे 2 टाइम साइन स्क्वेअर थिटा असेल.
या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला LHSहून RHS, RHSहून LHS आला पाहिजे, म्हणजे आपल्याला असाही तयार करता आला पाहिजे आणि आपल्याला असाही तयार करता आला पाहिजे. ज्यावेळेस आपल्याला दोन्ही पद्धतीने फॉर्म्युला तयार करता येईल त्याच वेळेस आपले प्रॉब्लेम किंवा आपले समोरच्या एक्झरसाइज सॉल्व करता येईल, नाही तर सॉल्व करता येणार नाही. 1 मायनस कॉस पी थिटा 2 टाइम्स साइन स्क्वेअर पी थिटा बाय 2, 2 टाइम्स साइन स्क्वेअर पी थिटा बाय 2 म्हणजे 1 मायनस कॉस 2 थिटा. म्हणजे तुमचा इथला अँगल इकडं हाफ होतो, हाफचा अँगल दुप्पट होतो, 2 मध्ये कधी बदल होत नाही, हे लक्षात ठेवा. दुसरं 1 मायनस कॉस 3 थिटा, सांगा 2 टाइम साइन स्क्वेअर 3 थिटा बाय 2, पॉईंटमध्ये घेऊ नका. इथं आलं 2 टाइम साइन स्क्वेअर 2 थिटा, डायरेक्ट फायनल आन्सर सांगा. थिटा असेल तर 2 थिटा येतो, थिटा बाय 2 असेल तर थिटा येईल, 3 थिटा बाय 2 असेल थिटा येईल, 2 थिटा असेल तर कोण असेल सांगा. करेक्ट सांगा. हा व्हेरी गुड. 1 मायनस कॉस 4 थिटा, बरोबर आहे. अशा प्रकारे कित्येक फॉर्म्युले तुम्ही डेव्हलप करू शकतात, सांगू शकतात. हे झाला तुमचा फॉर्म्युला, इम्पॉर्टंट फॉर्म्युला. याचाच नेक्स्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे विदाउट प्रूफ, 1 प्लस कॉस पी थिटा. हे सगळं तुम्हाला समजलं पाहिजे. हा 1 प्लस कॉस पी थिटा असतो 2 टाइम कॉस स्क्वेअर पी थिटा बाय 2. हा का असतो 2 टाइम कॉस स्क्वेअर पी थिटा बाय 2. जर तुमची मायनस साईन दिलेली असेल तर साईन येतो आणि प्लस साईन दिलेली असेल तर कॉस येतो. आता तुम्ही 1-2 ॲप्लिकेशन रिप्रेझेंट करा, म्हणजे काहीतरी किमती रिप्रेझेंट करा मनानं. इथं आलेलं आहे 1 प्लस कॉस थिटा, त्याचं उत्तर येईल 2 टाइम कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. इथं आलं 1 प्लस कॉस 2 थिटा, सांगा 2 टाइम कॉस स्क्वेअर 2 थिटा बाय 2. इथं आलं 2 टाइम कॉस स्क्वेअर 3 थिटा बाय 2. पटकन सांगा 3 थिटा बाय 2 म्हणजे 1 प्लस कॉस 3 थिटा. अपोजिट सांगायचं होतं 2 टाइम कॉस स्क्वेअर 6 थिटा, सांगा 2 टाइम कॉस स्क्वेअर 6 थिटा. तुम्ही म्हटलं सर 1 प्लस कॉस, हा 6 म्हणजे हा 12 असला पाहिजे. हा 100% 12 थिटा असला पाहिजे. 2 टाइम कॉस स्क्वेअर 12 थिटा बाय 2 म्हणजे 6 थिटा येतो. अशा प्रकारे नंबर ऑफ ॲप्लिकेशन आहे. हे फॉर्म्युले ते एकदम महत्त्वाचे पहा, हे कोणीही विसरणार नाही. 1 मायनस कॉस आणि 1 प्लस कॉस. अशा प्रकारे या लेक्चरमध्ये मी तुम्हाला 2 थिटाचे 5, थिटा बाय 2चे 5, टॅन 3 थिटाचे 3, 13, 1 मायनस कॉस पी, 1 प्लस कॉस पी, असे 15 फॉर्म्युले शिकवले. हे 15 फॉर्म्युले एकदम इम्पॉर्टंट आहे. या 15 फॉर्म्युल्यात तुम्ही एक मोठा चार्ट तयार करा. 2 थिटाचे एकाखाली एक 5, थिटा बाय 2चे 5, 3 थिटाचे 1 मायनस कॉस, 1 प्लस कॉस, असे 15 फॉर्म्युले जर तुम्हाला दोन्ही डायरेक्शननं सांगता आले, एका डायरेक्शननं नाही. पहा, जर तुम्हाला 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 तर पटकन 1 मायनस कॉस थिटा, असं 2-2 डायरेक्शननं जर तुम्हाला म्हणता आलं तर आपल्याला पेपर सेकंडमध्ये एकदम सोपं जाणार, 100% समजणार. आपण या ठिकाणी थांबू. सो स्टॉप हिअर. थँक्यू.